नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना 4 मोठे आर्थिक लाभ लागू, पगारात मोठी वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना कशा पद्धतीने 4 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना 4 मोठे आर्थिक लाभ लागू, पगारात मोठी वाढ। बघा, 4 मेजर फायनान्शियल बेनिफिट्स टू बी इम्प्लिमेंटेड फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज पेन्शन इयर्स फ्रॉम जानेवारी 2026। माहे जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 4 मोठे आर्थिक लाभ लागू होणार आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनांमध्ये व पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे। पहिलं आहे महागाई भत्ता वाढ। राज्य कर्मचाऱ्यांना जरी माहे जुलैची डीए वाढ हे अद्याप लागू करण्यात आलेले नाही, तरी सदर डीए वाढ हे लवकरच लागू करण्यात येणार आहे। तर केंद्र सरकारामार्फत केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या डीए मध्ये दिनांक 1/1/2026 पासून वाढ लागू करण्यात येणार आहे। सदर डीए वाढ राज्य कर्मचाऱ्यांना देखील उशिरा का होईना या ठिकाणी लागू होईल। दुसरा आहे डीए वाढीचा फरक। राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2025 मधील 3 डीए वाढ जानेवारी वेतनांसोबत अदा केला जाणार असल्याची बातमी सूत्रानुसार समोर येत आहे, ज्यामुळे माहे जुलै ते डिसेंबर 2025 पर्यंत 6 महिन्याचा डीए फरक अदा केला जाईल। तिसरा आहे सुधारित वेतन आयोग। सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 1/1/2026 पासून नवीन वेतन आयोग म्हणजेच 8वा वेतन आयोग लागू होणार आहे। प्रत्यक्ष लाभ हे दिनांक 1/1/2026 पासूनच या ठिकाणी लागू करण्यात येणार असून प्रत्यक्षात या अंमलबजावणीस माहे सप्टेंबर 2027 पर्यंतचा कालावधी या ठिकाणी लागू शकेल। चौथा आहे वेतनवाढ किंवा प्रोत्साहन भत्ता फरक। अनेक कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ ही माहे जानेवारी महिन्यात असते, यामुळे सदर कर्मचाऱ्यांना या महिन्यात वार्षिक वेतनवाढीचा फरक मिळणार आहे। तर आदिवासी नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना 6व्या वेतन आयोगापासूनच मूळ वेतनाच्या 15% किमान 200 रुपये व कमाल 1500 रुपये कमाल मर्यादित प्रोत्साहन भत्त्याचा फरक या ठिकाणी अदा केला जाणार आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी जे आहेत किंवा जे पेन्शनधारक आहेत त्यांना जे खालील 4 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत व त्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।